समीरजी विचारे साहेब यांचे आगमन झालेले आहे. त्यांचे साखरोली प्रेमी सहर्ष स्वागत. हॅलो. या ठिकाणी साखरोली महादेवाडीमधील सुदेश धाडवे या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांच्या एसपीएल तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. बॅटिंग कुणाची आहे? मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर काढायचा याच्यातून. या 4 मॅच मधून 2च मॅच होणार. चाललंय ना. हॅलो. सर्व खेळाडू विनंती करतो आपण मैदानातून बाहेर जायचं आहे. फर्स्ट सेमीला सामना असेल, फर्स्ट सेमी पहिल्याचा अर्थात उपांत्यपूर्व सामना असेल. पहिले उपांत्यपूर्व सामना असेल दक्षिण विपक्ष शौर्य पायटल. सामना सुरू होणार आहे दक्षिण विपक्ष शौर्य पायटल. फर्स्ट सेमीमध्ये सामना असेल दोन्ही संघामध्ये. बॅटिंग आलेल्या दक्षिण संघाच्या सलामीच्या फलंदाज मैदानात दाखल आणि शौर्य पायटल संघाला विनंती करतो की आपण तरुण शत्रुक्षण लावून घ्यायचा आहे. कोणत्याही विरोधाचा विलंब लावता तरुण शत्रुक्षण लावून घ्यायचा आहे. आणि दक्षिण संघात सलामीचे बॅटर मैदानात दाखल. फर्स्ट सेमी सामना असेल दक्षिण विपक्ष शौर्य पायटल. बॅटिंगला आले सलामीचे फलंदाज स्ट्राईक लाईनला आतिश नॉस्टरला सिद्धेश. गोलंदाजा मार्कवर राकेश. राकेश टू अतिशय मारा असेल. पहिला सेमीफायनल सामना सुरू अर्थात उपांत्यपूर्व सामना सुरू. सामन्याला सुरुवात गोलंदाज मार्कवर राकेश टू आतिश. पहिला चेंडू टाकणे सज्ज. सुरेख गोलंदाजी सुरक्षित रक्षण. 1 धावा. पहिला धावांचा श्रीगंध 1 अंकाने. पुन्हा सामन्यात सुरुवात स्ट्रायकर नॉन स्ट्रायकरला आलाय तो सिद्धेश. राकेश तो सिद्धेशला मार असेल. सुरेख चेंडू निर्धावाचे सरचे एसटीच्या हातामध्ये विसावा लागला. निर्धावाचे सांगता होते अशा प्रकारचे गोलंदाजी मला करावं लागेल. पुन्हा एकदा सामना सुरू. राकेश तो सिद्धेशला मार असेल. पाहूया काय करतोय काय बिघडतोय या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये. चेंडू मात्र फिरकावून दिला आणि मग झेल टिपला गेला. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. पलाकडे बाद होते सिद्धेशच्या रूपामध्ये. झेल बाद. पहिलं विकेटचं पतन. सिद्धेश बॅक टू पॅव्हिलियन. हाताला इथे लागले. स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. कुठले शांत लागा मित्रांनो. आज पहिली सेमीफायनल चालू आहे दक्षिण आणि शौर्य फायटर. पाहूया काय करतात. पहिला सामना राकेश टू प्रणव असा मारा असेल. स्कोअर मारा पंच दंडित करताय. 2 समंत व्हायच्या रुपये धावसंख्या मिळते. आव्हांतर संघ धावसंख्या बघते 2 अंकावरती. 1 गडी बाद 2. पहिला हादरा बसला सिद्धेच्या रूपाने. सुरेख झेल पकडला गेला. पुन्हा एकदा राकेश टू प्रणव असा मारा असेल. काय करतोय काय बिघडतंय पाहूया. सामन्यामध्ये 8वी सामना फर्स्ट सेमीफायनल. 9 बॉलचा इशारा पंचाने केलाय. 9+1 अशा 2 धावसंख्या पोहोचते 4 अंकावरती. पुन्हा एकदा राकेश टू अतिशय मारा असेल. चेंडू मात्र फिरकावून ऑन साईडला. सुरेख शतक 1 धावसंख्या. पुन्हा रनिंग बिटवीन द विकेट. संघ धावसंख्या बोलते 5 अंकावरती. आता मग स्ट्राईक नाही प्रणवला मात्र 11 पवित्रा घ्यावा लागेल आपल्या संघासाठी. ढोळायचा जो संघ विजेतो अंतिम फेरीमध्ये दाखल आहे. चेंडू मात्र फिरकत प्रणव मात्र बाद झाला. दुसरा विकेट पडून दुसरा गडी बाद होतो. प्रणव बॅक टू पॅव्हिलियन. पुन्हा दक्षिण संघावर आलाय तो नवीन बॅटर मैदानात दाखल रोहन. रोहन राकेश टू रोहन असा मारा असेल.
चेंडू मात्र ऑफच्या साईडने ढकलून दिला. एक धावसंख्या पण धावसंख्या पोहोचते 6 अंकावरती. पहिल्या षटकाची समोरची धावसंख्या 2 गडी बाद 6. सुरेख ओर टाकली गेली. राकेशच्या रूपाने 2 गडी बाद केले आणि केवळ 6 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आता रोहन असा मारा असेल. चेंडू मात्र फिरकावून दिलाय. सुरेख झेल पकडला येतो आणि बाद होतोय तो रोहन. उदय काते यांनी सुरेख झेल पकडला आणि रोहनला मात्र तंबूच्या दिशा दाखवली. रोहन बॅक टू पॅव्हिलियन. तिसरा गडी बाद होतो रोहनच्या. आता मात्र चंद्रकांत. आता चंद्रकांत कात्याचा मारा असेल. पुन्हा एकदा एक धावसंख्या बोलते 7 अंकावरती 3 गडी बाद 7. आता मात्र अतिश स्ट्रायकरने आलेला फलंदाज निर्धाव चेंडू संघ धावसंख्या स्थिरावली की 7 अंकावरती. पुन्हा एकदा आता अतिशय मारा असेल. चेंडू मात्र भिरकावून दिला जातोय. सीमा रेषा बाहेर येतोय. सुरेख चौकार आणि चौकार संघ धावसंख्या पोचते 11 या धावसंख्येवर. 4 बॉल झाले 4 गप. 11 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा आता अतिशय मारा असेल. सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न होता पण झेल मात्र सुटला गेला. सुरेख शत्रुक्षण करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा सामना सुरू. आता चंद्रकांत मारा असेल. वन साईडला मारा चेंडू. एक धावसंख्या पूर्ण धावसंख्या पोहोचते 13 या अंकावरती. दुसऱ्या षटकाची समसंख्या धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 13 अशी धावसंख्या. 2 ओव्हर 13 अशी धावसंख्या. पुन्हा सामन्याला सुरुवात. व्हाईटचा इशारा. एक चौकडी धावसंख्या मिळते 14. राहुल टू चंद्रकांत मारा असेल. चंद्रकांत मात्र बाद होतोय. 4था विकेटचं पतन होतंय. 4था गडी बाद होतोय चंद्रकांतच्या रूपामध्ये. आता मग नवीन बॅटर मैदानात दाखल अजित. स्ट्रायकर येतो अजित. नॉन स्ट्रायकर येतो आतिश. आज सलामीचा आलेला फलंदाज अजून मैदानामध्ये तंबूत मैदानामध्ये तग धरून राहिलेला आहे. पाहूया आतिशच्या खांद्यावर जबाबदारी असेल. 2 धावसंख्या धावसंख्या बघतोय 16 अशी धावसंख्या. दोन बॉल आता तर एकच. 15 रन. धावसंख्या 15 या अंकावरती. डॉट बॉल निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिरावली गेली 15 या अंकावरती. 4 गडी बाद 15 अशी धावसंख्या. आता मग स्ट्राईक करायला येतो अजित आणि अतिशय दोन्ही बंधू मैदानामध्ये. दोन्ही बंधूला धावांचा डोंगर उभा करावा लागेल. पुन्हा एकदा राहुल टू अजित असा मारा असेल. बुलढाणा वेबसाईटला चेंडू ढकलून दिला. एक धावसंख्या पूर्ण धावसंख्या पोहोचते 16 अंकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक धावसंख्या 4 गडी बाद 16 अशी धावसंख्या. स्कोअर मारा. व्हाईटचा इशारा. संघ 17 अशी धावसंख्या. चेंडू मात्र भिरकावून येतो. सुरेख षटकार. या षटकार संघ धावसंख्या होते 23 अंकावरती. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. पंच घोषित करत तिसऱ्या षटकाची समाप्ती आली. धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 23. आता स्ट्रायकर राहिला तो अजित. दोन्ही बंधू मध्ये अजित आणि अतिशय दोन्ही बंधू मैदान. आता मात्र उदय काते तो आणि गडी बाद होतो अजितच्या रूपाने. 5वा गडी बाद 5 गडी धाबत होतोय. धावसंख्या 23 या अंकावरती 5 गडी बाद 23. आता मग नॉन स्टॉपला नवीन बॅटर आहे सोम. पूर्ण जबाबदार असलेल्या अतिशच्या खांद्यावरती केवळ 5 चेंडू शिल्लक असताना पाहूया चौकार षटकांची आतिषबाजी होते काय. उदय तो अतिशयचा मारा असेल. चेंडू मात्र भिरकावून दिला.
डिक्लेअर झोन मध्ये 1 धावसंख्या. रॅपिड घे ए दादा. हा रॅपिडची ऍक्शन घे. वॉर्निंग आता टाकलास की नो. आणि आता मला गडी बाद होतोय आतिश. एक धावसंख्या पूर्ण संख्या धावसंख्या बोलते 25. दोन शिलेदार खेळतायत. सायंचे दोन्ही शिलेदार मैदानामध्ये. आणि तो चार बॉल झाले 4. मुकेश मैदान दाखल. एक धावसंख्या पूर्ण संख्या धावसंख्या 26 धावसंख्या. एक चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू बाकी आणि बॉल झालेला आहे. धावसंख्या पोहोचतोय 26 अंक. आता मला 24 चेंडू 27 धावसंख्या गरज असेल. 24 चेंडू मध्ये 27 धावांची गरज असेल. निर्णायक 24 चेंडू 27 धावाचं आव्हान असेल शौर्य फायटर या संघाला. 24 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. पुढे वाला सामना असेल आदिक फायटर विपक्ष तन्मय फायटर. दोन्ही संघटनाला विनंती करू टॉस का बॉक्स मध्ये यायचा आहे. आदिक फायटर आणि तन्मय फायटर कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये यायचा आहे. टॉस का बॉक्स मध्ये यायचा आहे. आदिक फायटर आणि तन्मय फायटर आपला सेकंड सेमीफायनल सामना असेल. आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचा आहे. टॉस साठी दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतो. आदिक फायटर आणि तन्मय फायटर आपला सेकंड सीमन असेल. थोड्या वेळात आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. समारंभ आहे. भेटणार नाही गाडी. तुम्ही बाकीच्यांचा घ्या करून 70. तन्मय फायटर आणि आदिक फायटर आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही कॅप्टन्सला विनंती. शेवटचा पुकार असेल. शेवटच्या 2 मॅच राहिल्या. जाऊ नका. फायनलचा आस्वाद घ्या. तुम्ही दोघे जा. कोण आहे स्ट्रायकरला? चिले साहेबांना बोलवा. चिले साहेबांना टॉस गेला. हे नाव सांग. तन्मय फायटर्स आणि अद्विक फायटर्स. संदीप चिले. ए कोणाला बोललो टॉसला? हे आता होणार पुढील होणार महादेवजी गोळे साहेबांना विनंती करतो आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. या आदिक फायटर आणि तन्मय फायटर या सेकंड सीमेन टॉस सामन्यासाठी सेकंड सीमे या सामन्या टॉस साठी आपण यायचं आहे. महादेवजी गोळे साहेबांच्या शुभास्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय. सामन्याला सुरुवात. अजित टो 18 मारा असेल. 1 धावसंख्या पूर्ण संघ धावसंख्या बघते 1च्या पटीने वाढते. आला आहे तो सूर्यका षटकार आणि या चेंडूवर सुरेख षटकार. संघ धावसंख्या बघते 7 या अंकावरती. राकेशच्या बॅटमध्ये गेला सूर्यका षटकार. पुन्हा एकदा अजित टो आता राकेशचा मारा असेल. 1 धावसंख्या पूर्ण संघ धावसंख्या बसते 8 या अंकावरती. तुला कॅप्टन कशाला पाठवलं? तुला निर्णय नाही घेता येत. एक धावसंख्या पूर्ण संख्या धावसंख्या बघते 10 या अंकावरती. पुन्हा एकदा अजित तो अथर्व असा मारा असेल. 27 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. शेवटचा चेंडू
चेंडू मात्र बिरगाई जाते सुरेख षटकार या षटकार संघात धावसंख्या पोहोचते 16 या अंकावरती. आता मध्ये केवळ 11 धावसंख्येची गरज असेल 18 चेंडूने 11 धावांची गरज असेल शौर्य फायटर या संघाला अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ 11 धावांची गरज असेल. कुणी जाऊ नका सर्वांनी असं नसतं व्हायचं आहे थोड्या वेळेला अंतिम सामना होणार आहे. 9 चेंडू 9+1 संख्या धावसंख्या बसते 18 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा वैभव टू प्रणव टू अथर्व असा मारा असेल. मुंबई इंडियन ज्युनियर संघातून खेळलेला फलंदाज बॅटिंग करतोय. पुन्हा येतो सुरेख षटकार या षटकार संघात धावसंख्या बसते 24. आता केवळ 3 धावसंख्या गरज. मुंबई इंडियन ज्युनियर संघातून खेळलेला मुंबई इंडियन ज्युनियर टीम खेळला अथर्व फळणी करत आहे. पुन्हा एकदा सामन्याची सुरुवात स्कोअर मारा धावसंख्या बसते त्यांची. आता केवळ 2 धावसंख्या गरज असेल 2 धावसंख्या गरज असेल केवळ 2 धावांची गरज असेल पुढील सामना. पाहूया काय करते काय बिघडते. 9चा इशारा. आता केवळ 1 धावांची गरज असेल शौर्य फायटर या संघाला जिंकण्यासाठी आणि विजय संघाचे मनपूर अभिनंदन. शौर्य फायटर अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेला अंतिम मुकाबला SPL 2 मध्ये सीझन 2 मध्ये फायनल मध्ये झाले पहिला दाखल झाला संघ शौर्य फायटर.